त्यावेळेला मी एकनाथजी शिंदे साहेब यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत प्रभाकर काळे यांना मी फोन केला की मला असं असं धान्याचे जे किट आहेत ते कमी पडत आहेत. त्यांनी मला विचारलं किती किट तुला पाहिजे. म्हटलं मला 1000 किट लागतील. तर मग त्यांनी शिंदे साहेबांना सांगितलं की असं असं सुशांतचा फोन होता. तर ते म्हणाले अरे 1000 नाही त्याला 5000 लागले तरी त्याला पाठवून दे आणि कुठल्याही पडद्यामागच्या कलाकाराला किंवा कलाकाराला काही गरज लागली तर त्याला संपर्क करायला सांग. त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त शिंदे साहेबांमुळे जास्तीत जास्त कलाकारांपर्यंत किंवा पडद्यामागच्या कलाकारांपर्यंत पोहोचतात. मस्त. म्हणजे कारण त्यावेळेला आपल्याला शॉपमध्ये जाऊन विकत घेताही येत नव्हतं तेही नव्हतं. आणि हे बघ आर्थिक सुद्धा आपल्याला ते आणि कॅमेरा समोर तरी का लपवायचं म्हणजे. आणि ज्यांनी केली आहे मदत ज्यांच्यामुळे मी ती मदत पोहोचवू शकलो त्यांच्याकडून घेतली आहे तर घेतली आहे. आणि कसं होतं की नाट्य परिषदेवरती मी काम करतोय, मी चित्रपट महामंडळावरती काम करतोय. तू निवडून पण आलायस त्याबद्दल पण मला विचारायचं. त्याच्यामुळे ती एक जबाबदारी ठरते आपल्याला. ते कोणीतरी आपला माणूस आहे म्हणून बघतात आणि आपलं कर्तव्य ठरतं. देवाने तुझ्याकडून ते करून घेतलं ही केवढी मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे स्वामींची आपण मीडिएटर आहोत मला असं वाटतं. करणारा सगळा तो आहे. तू चित्रपट महामंडळावर अध्यक्षपदी निवडून नाही. ते आता आम्ही सगळेच संचालक आहोत कारण पिरियड संपलाय. पण त्याचं पण म्हणजे खूप टफ असतं कारण महाराष्ट्रातून जेवढे सभासद आहेत मतदारसंघ जो असतो की एक लोकसभेचा मतदारसंघ असतो, एक विधान सभेचा मतदारसंघ असतो, एक महानगरपालिकेचा मतदारसंघ असतो. आमचा मतदारसंघ जो आहे म्हणजे आपला चित्रपट महामंडळाचा तो महाराष्ट्र आहे. ती प्रोसेस सांग ना कारण ती लोकांना म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे सभासद आहेत ते सगळे सभासद ठरवतात की 14 संचालक कोण बसणार. आणि 14 कॅटेगरीज आहेत म्हणजे ऍक्टर, ऍक्ट्रेस, कॅमेरा डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, रायटर, डिरेक्टर आणि आपले टेक्निकल ज्या काही कोरिओग्राफर, रंगभूषा, वेशभूषा अशा 14 कॅटेगरीज आहेत. आणि त्या 14 कॅटेगरीज मधनं ती लोक उभी राहतात. सो मी ऍक्टर कॅटेगरीतनं उभा होतो आणि बाकी सगळे लोक त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीमधनं होते. तर लोक डिसाईड करतात म्हणजे आपल्या क्षेत्राशी संबंधित जे सभासद आहेत, जे सभासद आहेत म्हणजे अर्थात ती जनता आहे म्हणजे आधी नागरिक असायला पाहिजे मग ते सभासद होतात आणि ते सभासद डिसाईड करतात की हे 14 संचालक कोण असते. सो ते खूप टफ असतं. माझा पण एक प्रश्न आहे याच्यामध्ये की आता ऍक्टर कॅटेगरी मधून सुशांत उभा राहिलाय तर आणखी कोणी उभे राहतात ना म्हणजे विरोधक असतात. एक 7-8 उमेदवार असतात. अच्छा हो. आणि त्याच्यातला बेस्ट ज्याला मतं पडतात तो त्याला तो संचालक आणि नंतर मग सगळे संचालक ठरवतात कोण अध्यक्ष, कोण उपाध्यक्ष, कोण सेक्रेटरी असं. ओके. मग हे प्रत्येक डिपार्टमेंट बरोबर सेम लागू आहे ना की किती पण कॅन्डिडेट्स उभे राहू शकतात. हो. आणि नाट्य परिषदेचं वेगळं आहे. नाट्य परिषदेच्या प्रत्येक शाखांचं मतदान होतं. सो आम्ही मध्यवर्ती शाखेतले पडतो मुंबई. सो मुंबईतले जेवढे सभासद आहेत मुंबई शहरातले ते आम्हाला मतदान करतात आणि त्याच्यातून मग डिसाईड होतं. बरं त्याच्यात पण पॅनल असतात 2-3 म्हणजे जसं राजकीय पक्ष आहेत तसं तिकडे पॅनल्स असतात चित्रपट महामंडळाच्या इलेक्शनला आणि नाट्य परिषदेच्या इलेक्शन. सो नाट्य परिषदेच्या इलेक्शनला मी 3ऱ्यांदा निवडून आलो. पण आता पॉलिटिक्स मध्ये पण खूप ऍक्टिव्ह आहेस. तुझं पद काय मला सांगत आता आदरणीय शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मी शिवसेना पक्षाचा सचिव आहे आणि आमच्या शिव चित्रपट सेनेचा अध्यक्ष आहे. आणि मी जरी अध्यक्ष असलो तरी माझ्याबरोबर अदिती सारंगर आहे उपाध्यक्ष, शर्मिष्ठा राऊत सरचिटणीस आहे, राजेश आपला भोसले उपाध्यक्ष आहे, केतन क्षीरसागर उपाध्यक्ष आहे, योगेश शिरसाट सरचिटणीस आहे, अलका परब आहे. असे खूप कलाकार या चित्रपट सेनेत काम करतात आणि खूप कलाकारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण गेल्या वर्षभरामध्ये खूप मदत साहेबांमुळे आपण करू शकलो. आणि खूप मोठे मोठे आजार जे आहेत त्या आजारांचा खर्चही मोठा असतो. त्याच्यामुळे आपल्याला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला हे काम करत असताना कला क्षेत्रातल्या लोकांना मदत करणं खूप
म्हणजे महत्त्वाचं असतं ते. सो ती मदत करता येते आणि नेहमीच खासदार श्रीकांत शिंदे यांचं मार्गदर्शन पण या सगळ्या गोष्टींसाठी मिळत असतं आणि त्यांना मुळात कलाकारांविषयी खूप प्रेम आहे आणि आदर आहे. त्याच्यामुळे हे करणं खूप तसं म्हणतात ना, करणं खूप अवघड जात नाही, सोपं होतं. ग्रेट. सचिन म्हणून खूप रिस्पॉन्सिबिलिटीज असतील ना, म्हणजे ते कसं काय मॅनेज करतोस? कारण फिल्म्स पण आहेत, आता यू हॅव लॉस्ट सो मच वेट फॉर न्यू प्रोजेक्ट, परत एक ती जबाबदारी आहे. मला असं वाटतं की आपल्याला पॅशन असेल ना, तर मी खरं तर सारखं विचारतो माझे जे वरिष्ठ आहेत त्यांना की मला सांगा मी काय करायचं, कारण बिकॉज इट्स अ प्रोसेस. राईट. तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी मिळाली म्हणून तुम्ही मोठे नाही झाला. ती मोठ्या जबाबदारीला तुम्ही न्याय देणं हे सुद्धा तुमचं कर्तव्य असतं. सो इट्स अ लर्निंग प्रोसेस. म्हणजे जबाबदारी मोठी आहे, पद मोठं आहे, पण त्या पदाला न्याय देणं सुद्धा आपलं कर्तव्य असतं. सो मी माझे जे वरिष्ठ आहेत, म्हणजे वरिष्ठ सचिव आहेत, संजय मोरे साहेब असतील, किरण पावसकर आहेत, या प्रत्येकाकडनं प्रत्येक जे कोणी आमचे वरिष्ठ आहेत त्याच्यातून नेते आहेत, उपनेते आहेत, आदरणीय मुख्यमंत्री आहेत, आमचे खासदार श्रीकांत शिंदे आहेत, आमचे बाकी सगळे खासदार आहेत, ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शिकायला मिळत असतं आणि त्याचा उपयोग आपल्या आजूबाजूच्या लोकांना खूप होतो. म्हणजे मी या ठिकाणी आहे ह्याचा माझ्या चित्रपटसृष्टीला, माझ्या कम्युनिटीला कसा उपयोग होईल, माझ्या विभागात मी राहतो तिकडच्या लोकांना शासनाच्या ज्या काय योजना आहेत, ज्या काय उपक्रम आहेत, ते मी त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवू शकतो. आपण माध्यम आहोत. सो या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला शिकून कसा फायदा जनतेसाठी करून घेता येईल हा अप्रोच ठेवला तर मला वाटतं जास्त सॅटिस्फॅक्शन होतं. आणि मग त्यामुळे तेवढी एनर्जी येते की सगळंच करता येतं. कारण आता पण किती वाजलेत, 9 वाजलेत, अँड ही इज व्हेरी मच एनर्जेटिक आणि खूप हॅपी आणि खूप इझी गोईंग. त्याच्या तयारीला जायचंय. आता 9 वाजलेत म्हणजे आमचं आता हे आमच्याकडे अगं मुख्यमंत्रीच 18-19 तास काम करतात. त्याच्यामुळे अख्खा महाराष्ट्र बघतोय की असे मुख्यमंत्री कधीच महाराष्ट्राला लाभले नाही आणि वर्षाची दारं ही जनतेसाठी सताड उघडी असतात. सो तिथे आलेल्याचं प्रत्येकाचं आदरातिथ्य आणि प्रत्येकाचं एक तो आपला कोणीतरी मुख्यमंत्री आहे या भावनेने येतो. त्याच्यामुळे ते जर का 18-19 तास काम करतात तर आपण 12-13 तास काम केलं तर काय, म्हणजे काहीच नाही. ऍक्च्युली मला एक खूप ऑफबीट प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे प्लीज तुला उत्तर नसेल याचं तर इट्स ओके. एवढं सगळं होत असताना हाऊ डिड यू डिसाइडेड टू गो टू बिग बॉस? नाही, बिग बॉस साठी ना त्यांनी 5 मीटिंग केल्या. अच्छा. आणि तो ना एक एक्सपिरियन्स घ्यावा अशी माझ्या बायकोची खूप इच्छा होती की एकदा तरी तुम्ही जावा. हा, तर ती मला म्हणाली की केलंच तर पहिल्याच सीझनला, नाही तर नाही. हा, सेकंड सीझनला नको जाऊस. म्हणजे पहिल्या सीझनला गेलास तर, म्हणजे तुला हो म्हणायचं असेल तर पहिल्या सीझन. मी सेकंडचे. हा, नाही ठीक आहे, तर तुझ्यासाठी तो पहिलाच होता ना. अनुभव. सो मी ते धाडस केलं, पण अनफॉर्च्युनेटली मला ते ऍसिडिटीचा त्रास झाला. काय झालेलं एक्झॅक्टली ना त्याच्यानंतर? म्हणजे तो एक टास्क होता, गमतीशीर टास्क होता तो, की कारल्याचं ज्यूस प्यायचं आणि ते शिक्षा म्हणून ते 2 वेळा प्यायलो. आणि ते 2 वेळा पिऊन मला दुपारी थोडासा त्रास झाला, पण तो इतका नाही झाला. म्हणजे स्टमक मध्ये आणि थोडं स्पॉटिंग झालं. आणि त्याच्यानंतर काय झालं, रात्री तो ज्यूस उरला होता आणि मला आऊ म्हणाले, अरे तू खूप दिवस कारल्याचा रस करत होतास, तो आहे तो पिऊन टाक. मी तो रात्री प्यायलो. तो ठेवलेला सकाळी काढलेला ज्यूस. एकतर तो टास्क मध्ये कधी आला हे आपल्याला माहित नसतं. एक्झॅक्टली. तो कसा काढलेला असतो ते आपल्याला माहित नसतं. आणि त्याला इतके तास होऊन गेले. आणि ते किती आता त्यांनी कधी काढला आणि टास्क मध्ये कधी आणला आपल्याला माहित नाही. ठीक आहे, म्हणजे जरी फ्रेश पाठवलं असेल तरी आता टास्कच्या दरम्यान धूळ माती किंवा ह्या गोष्टी त्याच्यानंतर ना आतमध्ये होतं ते, पण तो कधी काढलाय ते माहित नाही. त्याच्यात मी रात्री प्यायलो. त्याच्यानंतर मला जवळजवळ 4 ते 5 ब्लडच्या हे झालं. आर यू सिरियस? व्हॉमिटिंग झालं? आणि मग ते भूषणकडून येऊन बघितलं
पण मग तू सांगितलं नाही? सांगितलं ना, ती पिशवीच घेऊन गेलो ना, कारण ते दाखवायला लागतं ना आपल्याकडे. पण 5 Big Boss मिनिटात का थांबलं नाही, इमिजिएट झालं, बॅक टू बॅक. बॅक टू बॅक. ओ. आणि मग ते रेशमनी पण बघितलं ते, आणि मग मी ते सांगितलं, मग मला कन्फेशन रूम मध्ये आपल्या बोलवलं. हो. आणि मग मला ते हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, आणि मग मी त्यांना सांगितलं की मला एंडोस्कोपी करावी लागेल. सो लोणावळ्यामध्ये एंडोस्कोपी अवेलेबल हो, नव्हती. तेव्हा सेट तिकडे होता ना. आणि ते म्हणाले लोणावळा सोडून तुला जाता नाही, पण हेल्थ इज मोस्ट प्रायोरिटी. सो मी सांगितलं त्यांना की मला मुंबईत जाऊनच हे करावं लागेल. त्यांनी मला ऑप्शन दिला की तुला क्विट करावं लागेल. मग मी क्विट केला. इथे आलो, लीलावतीला एंडोस्कोपी केली, रिपोर्ट नॉर्मल आले इमिजिएट. म्हणजे मी रात्री आलो, सकाळी एंडोस्कोपी केली, दुसऱ्या दिवशी दुपारी रिपोर्ट आले, आणि दुपारी मी त्यांना कळवलं की रिपोर्ट्स ओके आहे. ते म्हणाले आमची पॉलिसी नाही आहे आता, एकदा तू मुंबईत गेलास सो आम्ही तुला पुन्हा नाही घेऊ शकत. मे बी वीकेंडच्या वारला तू येऊन, मग वीकेंडच्या वारला येऊन त्यांनी प्रॉपर वे सांगितलं की बाबा सुशांतनी हा शो हे केलं. मग कसा होता एक्सपिरियन्स? खूप चांगला होता एक्सपिरियन्स. मला असं वाटतं की बिग बॉस मध्ये प्रत्येकाने जावं, एक अनुभव म्हणून, एक आठवड्यासाठी तरी जावं, कारण तुम्हाला कळतं की आपण कोण आहोत, काय आहोत, आणि आपले काय पेशन्स आहेत, काय चांगल्या गोष्टी कळतात, आपल्या वाईट गोष्टी किती आहेत तेही कळतात, आणि त्याचा फायदा होतो. माणसंही कळतात, तेव्हा काही माणसं आपली वाटतात, मग बाहेर आल्यानंतर ती आपली आहेत की नाही तेही कळतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला रिअलाइज होतात. बरोबर. नाईस. मग आता सध्या काय म्हणजे प्रोजेक्ट सुरू आहेत किंवा काय काम सुरू आहे तुझं? आता तर म्हणजे खूप इव्हेंट्स आता कुठे कोणत्या सिटीमध्ये इव्हेंट केला? हिंगोलीमध्ये केला. अच्छा, तो खूप ह्यूज सक्सेसफुल झाला, मला प्रशांत दादाने सांगितलं. आणि आता सध्या तरी म्हणजे पुढचे 1.5-2 महिने प्रचारातच जातील. आणि आता माझं एक ऑर्गनायझेशन आहे, हे सगळं सोडून शिलर मामा फाउंडेशन नावाचं. ओके. जे आम्ही स्पोर्ट्स आणि नीडी पीपल आणि शैक्षणिक कोणाला मदत हवी असेल आमच्या परीनं थोडी बहुत मदत करतो. तर त्या शिलर मामा फाउंडेशनच्या वतीनं आम्ही चैत्र नवरात्रचं आपण हे करतो. सो गुढीपाडवा ते रामनवमी तो चैत्र नवरात्रोत्सव साजरा होणार आहे, आणि भक्तिमय वातावरण इथेच लोअर परेलमध्ये तो साजरा होईल. आणि जी ठाण्यात देवी असते तीच मूर्ती आपण त्याच मूर्तिकाराला बनवायला दिली. सो पहिल्यांदा मुंबईमध्ये म्हणजे लोअर परळमध्ये त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होईल. 9 दिवस नवचंडी होम चालेल, अभिषेक चालेल, पठण चालेल, कोणीही येऊ शकतं. कोणी येऊ शकतं. सगळं कुठे असणार आहे? इथेच लोअर परेल, म्हणजे आता तू आहेस त्याच परिसरात, नियर लोअर परेल स्टेशन वेस्ट. तुम्ही येऊ शकता. आणि त्याच्या आधी आपण गेली 17 वर्ष शिलर मामा फाउंडेशनच्या वतीनं बॅकस्टेजच्या कलाकारांना पुरस्कार देऊन गौरव करतो. वा वा वा. तू आली आहेस चिरायूला? नाही, इन्व्हाइट मला आलेलं, पण तेव्हा माझं शूट सुरू होतं, आणि त्यानंतर तर कोविड झालं. त्यानंतर गुढीपाडव्याच्या 2 दिवस आधी आपण पे करतो. ठीक आहे, यावर्षी मी येईन, मला इन्व्हाइट आलं तर. अर्थात. सो तो एक म्हणजे पडद्यामागच्या कलाकारांना आपण पुरस्कार देऊन गौरव करतो. सो ते 200, 250, 300 कलाकार एकत्र येतात आणि गेट टुगेदर. म्हणजे त्याच्या मागची भावना अशी आहे की गुढीपाडव्याच्या आधी का तर लोक 31st सेलिब्रेट करतात. आपण आपलं हिंदू म्हणजे हिंदू नववर्ष जे आहे ते गुढीपाडव्याला, तर मग आपण जरा कैरीचं पन्ह वगैरे पिऊन जरा. आणि तुला माहितीये गंमत, आता आपला जो पॉडकास्ट सुरू आहे तर पहिला एपिसोड आम्ही पाडव्याला टाकणार आहे, म्हणून आम्ही थांबलोय. आणि आम्ही बँकिंग करतोय की पाडव्याच्या दिवशी पहिला एपिसोड टाकायचा, म्हणजे शुभ मुहूर्त असा. सो तर तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तू आम्हाला वेळ दिलास. हे सुशांतचं ऑफिस आहे, आम्ही इकडे येऊन सगळा सेटअप लावलाय, आणि त्याने आपल्याला ती परमिशन दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या या कार्यक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींना भेटण्याची, त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची संधी तुला मिळू दे अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि डेफिनेटली हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना निश्चितच आवडेल. आणि या कार्यक्रमाचे निर्माते भाऊ आव्हाड यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. सुशांत, तू तुझा वेळ दिलास, आमच्यासोबत एवढ्या छान गप्पा मारल्या, त्यासाठी तुला एक छोटंसं गिफ्ट चॅनलकडून. थँक्यू.
आणि इथे नाव पण लिहिलंय. थँक्यू. तर आपला हा पॉडकास्ट आपण इथेच संपूया आणि तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढे तुम्हाला कोणत्या सेलिब्रिटीला बघायचे हे मला नक्की सांगा. थँक्यू.